नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळा कटिंग बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर या ठिकाणी मी ब्लाऊजची लेंथ घेतली आहे 16 इंच, मला 15 इंच रेडी करायचं आहे। तर आपण या ठिकाणी खालच्या साईडने गळा मोजणार आहोत, म्हणजे आपल्याला पाठीचा भाग जेवढा ठेवायचा असेल तेवढा आपण मोजून घेणार आहोत। तर या ठिकाणी मला 5.5 इंच पाठीचा भाग रेडी ठेवायचा आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी पाऊण इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे, म्हणजे अर्धा इंच खालच्या साईडने शिलाई मार्जिन जाणार आणि वरच्या साईडने पाव इंच, तर मला उरलं किती 5.5 इंच। तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी मार्जिन करून घेणार आहे। आता खालच्या साईडने मी गळ्याची रुंदी मोजून घेणार आहे। तर या ठिकाणी मी 2.5 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे। आपल्याला या ठिकाणी चौकोनी गळा घ्यायचा आहे। तर वरच्या साईडने मी 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे। तर अशाप्रमाणे आपलं गळ्याची लांबी बघा किती आली, 9.25 इंच। तर या ठिकाणी मी सरळ लाईन काढून घेणार आहे। तर आपला हा बॉक्स रेडी झाला। आता आपण टक्स पॉईंट देऊन घेणार आहोत। तर या ठिकाणी मी 4.5 इंचावर मार्जिन करून टक्स पॉईंट हा देऊन घेतला। आता आपण गळ्याची कटिंग करून घेणार आहोत। तर खूप सोप्या पद्धतीने आपण गळ्याची कटिंग या ठिकाणी करून घेतली। चौरस गळा कटिंग करणं खूप सोपं आहे, फक्त आपल्याला व्यवस्थित मार्जिन करता यायला हवी। बघा किती छान असं फिनिशिंग आपल्या गळ्याला या ठिकाणी आलेली आहे। तर ब्लाऊजची कटिंग मी अगोदरच करून ठेवलेली होती, मी तुमच्याशी फक्त गळा कटिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे। तर यासाठी जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी मी एक ट्रिक सांगत आहे। तर तुम्हाला सरळ शिलाई येण्यासाठी तुम्ही काय करायचं, पाव इंचावर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे चौरस बाजूने, म्हणजे पूर्ण गळ्याच्या बाजूने पाव इंचाने आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे। ही आपली शिलाई मार्जिन आहे पाव इंच। त्याने काय होतं की तुमची शिलाई अगदी सरळ येईल आणि तुमच्या गळ्याला फिनिशिंग अगदी छान येईल। तर हे बघा मी या ठिकाणी अगोदर लाईन ड्रॉ करून घेतली आणि मग त्याच्यावर मी शिलाई करून घेत आहे। त्याने काय होतं की आपली शिलाई अगदी सरळ येते लाईनीवर आणि आपल्या गळ्याची फिनिशिंग पण खूप छान येते आणि पटकन असा आपला गळा तयार होऊन जातो। तर या ठिकाणी आपली गळ्याची शिलाई झालेली आहे। तर आता आपण या ठिकाणी कॉर्नरला कैचीने कट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा असे हे कॉर्नर जे आहेत ते आपण असं कात्रीने कट करून घेणार आहोत। त्याने काय होतं की आपण ज्यावेळेस ब्लाऊज फोल्ड करतो त्यावेळेस आपल्या ब्लाऊजला छान असं गळा फोल्ड होतो, चुनट वगैरे त्यावर येत नाही। त्यामुळे आपण या ठिकाणी असं कात्रीने कट करून घेत असतो। तर आता आपल्याला पाठीमागचा भाग हा स्टिच करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग हा शिवून घेतला आणि ब्लाऊजला सरळ करून गळ्याच्या साईडने आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळा कशा पद्धतीने कट करायचा त्याची अगदी बेसिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा। तर या ठिकाणी आपली गळ्याची शिलाई कंप्लीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असं आपल्या गळ्यालाही आकार आलेला आहे आणि फिनिशिंगही खूप छान आली आहे। जे गळ्याचे कॉर्नर्स आहे तेही अगदी छान आले आहेत। तर या ठिकाणी आता आपण साईडने शिलाई करून घेणार आहोत। जे आपण ब्लाऊज सरळ करताना साईडची शिलाई उसवून घेतली होती ती आता आपण पुन्हा शिलाई करून घेत आहोत, जेणेकरून आपला अस्तर हे व्यवस्थित राहील। आणि पाठीमागे पण आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण पाठीमागे पट्टी लावलेली नाही आहे, आपण हे फोल्ड करून शिवलेला आहे ब्लाऊज। तर या ठिकाणी आपल्याला फक्त दाबटीप द्यायची गरज असते। तर अशा पद्धतीने तुम्ही पण जर का ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुम्हालाही खूप छान असं ब्लाऊज स्टिचिंग करता येईल आणि तुमच्या ब्लाऊजची शिलाई देखील खूप छान येईल, फिनिशिंगमध्ये येईल। तर नेहमी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये अगदी बेसिक माहिती देत असते, छोटे टिप्स असतात ज्या मी तुम्हाला नेहमी सांगत असते। तर आता आपण पाठीमागचे टक्स हे देऊन घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट हा कंप्लीट झालेला आहे चौरस गळ्याचा। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।